हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुनः। आज या ठिकाणी हा जो 1.5 दिवसीय मेळावा आहे तर या मेळाव्यासाठी ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायातला 46वा श्लोक आपण सेवेसाठी घेतलेला आहे बा. कारण हा मला जो विषय मिळाला की योग ही एक आदर्श जीवन पद्धती, तर त्याच्यामुळं योगावरचा श्लोक मी मुद्दाम या ठिकाणी निवडला की श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तपस्वीभ्यो धिको योगी, म्हणजे तपस्वीपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानी व्योपी मतोधिका, म्हणजे ज्ञानी व्यक्तीपेक्षा सुद्धा योग श्रेष्ठ आहे. आणि कर्मी पेक्षा धिको योगी, म्हणजे कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा योग श्रेष्ठ आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सल्ला दिला की तू बाकीच्या गोष्टीत पडण्यापेक्षा योगी हो. तर या ठिकाणी 1.5 दिवसीय मेळाव्यामध्ये मला प्रवचनाची सेवा मिळाली, त्याबद्दल मी धन्यता मानतो. आणि या मेळाव्याला हे 4थं वर्ष आहे पा. कोणती गोष्ट केल्यानंतर 3 वेळा झाली, माझं म्हणजे आता 3री वेळ झाली, आता बंद करून टाका, बस झाला आता. परंतु हे 4थं वर्ष आहे. याचा अर्थ असा आहे सरळ सरळ की बा आता हे अखंड चालणार येत नाही पहा. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता थांबायचं कारण नाही. 4थ्या वर्षामुळं आपल्याला याची प्रेरणा मिळाली तर ही आता अखंड अशी सेवत राहू, अशी पद्धतीची या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपले जी श्लोक घेतलेला आहे पहा, त्या श्लोकावरती थोडंसं चिंतन करण्याचा
माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी प्रयत्न करीत आहे. तर योग ही एक आदर्श जीवन पद्धती, तर ती कशी आपण सविस्तर समजून घेऊ. आता योग याचा अर्थ आपण थोडा सुरुवातीला समजून घेतला पाहिजे. योग म्हणजे काय? योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. स्पष्ट याचा अर्थ असा आहे की योग म्हणजे हा युज धातूपासून तयार झालेला संस्कृत, आणि युज त्याचा अर्थ सरळ सरळ आहे जोडणे, जॉईन. इंग्लिश मध्ये त्याला जॉईन होते आणि संस्कृत मध्ये त्याला जोडणे म्हणते. तर आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हे प्रत्येक माणसाचं शेवटचं उद्दिष्ट आहे की आपल्याला प्रत्येकाला तिथपर्यंत जायचंय. परंतु जाण्याचे मार्ग जे येतं ते या अध्यात्माद्वारे आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येतं. आणि आपल्याला आता महाराजांनी सांगितलं की आपल्याला त्यासाठी श्री गुरुचाच हात धरावा लागतो किंवा श्री गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. तर योग हा असा विषय आहे योग हा अध्यात्माचा पाय आहे मुळात. कारण अध्यात्म करायचं म्हटलं की आपल्याला योगाशिवाय पर्याय नाही. कारण आपण आता जे सगळेजण प्रत्यक्ष एका एका आसनामध्ये बसलोच हे सगळं पूर्ण योग आहे. आसन आपल्या 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 कपेक्षेप्रमाणे आपण बसलो, परंतु ज्याच्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला स्थिरता आणि सुखकारकता लाभते त्याला आपण आसन म्हणतो. त्याच्यामुळे आसन करताना आपण आपल्याला चिंतन जर करायचं ठरलं तर आपल्याला अगोदर आसनच करता आलं पाहिजे. आपल्याला जर बसत नाही आलं, आपण सारखे जर हातपाय हलवीत बसलो किंवा खाली जर बसलो तर आपलं चिंतन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला आसनाचाच पाय घ्यावा लागतो किंवा आसनाचाच आधार घ्यावा लागतो. आणि आसनामध्ये एकदा स्थिर बसलो आपण ते आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपलं चिंतन आपण करू शकतो. तर आता आपल्याला या ठिकाणी योगाची व्याख्या आपण समजून घेतली. तर जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला ज्यावेळेस आपला जन्म होतो, जन्म झाला की पहिला श्वास जो आपण घेतला जातो तर त्यावेळेस आपलं जीवन सुरू होतं. जन्म झाला की आपला श्वास सुरू होतो आणि ज्यावेळेस आपला हा श्वास संपतो म्हणजे आपण शेवटचा श्वास सोडतो त्यावेळेस आपण संपतो किंवा आपलं मरण त्यावेळेस होतं. म्हणजे या त्यामध्ये जे जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो काळ आहे त्याला जीवन म्हणायचं. आणि हे जीवन प्रत्येक माणसाला सुखच पाहिजे असतं. कुणाला असं वाटत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये आपण दुःखी असावं किंवा आपल्याला दुःख मिळावं. प्रत्येक जण हा सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय. आणि हे सुख मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मार्गे प्रयत्न केला जातो. आणि या सुखामध्ये आपल्याला असंख्य अशा अडचणी असतात. आता या ठिकाणी भरपूर प्रवचनकार, आता लहान लहान मोठाले कीर्तनकार तिथं प्रवचनकार कीर्तनकार. त्याच्यामुळं मी बाकी जास्त न बोलता फक्त योगावरतीच बोलणार आहे. आता मी एक प्रश्न विचारतो की आपण स्वस्थ असं कोणाला म्हणतो? कोणत्या व्यक्तीला असं आपण म्हणतो हा फार स्वस्थ आहे? अंगावर मारत प्रत्येकाचं मत वेगळं असत ना. आपल्या आपल्या मताप्रमाणे सांगायचं की ज्याला आपण याला स्वस्थ म्हणू शकतो किंवा तंदुरुस्त म्हणू शकतो का या माणसाला. त्याच्यातल्या ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. तर डॉक्टरकडे जर गेलं डॉक्टर काय सांगणार की हा स्वस्थ किंवा निरोगी कधी म्हणणार, मग सगळ्या तपासण्या करणार
याला कोणताही विकार नाही, याला कोणताही रोग नाही, त्याला डॉक्टर काय म्हणणार, एकदम स्वस्थ आहे बघा किंवा एकदम निरोगी. आणि सर्वसामान्य माणसाकडे जर गेलं तर आपण काय म्हणणार, त्याच्यामुळे यांना काय एकदम टाकायचे कपडे बिपडे व्यवस्थित जाताना सरळ जाते म्हणलं, यांना काही त्रास नाही, म्हणजे हे तंदुरुस्त आहे, अशी सर्वसामान्यांची व्याख्या आहे. परंतु योग आणि आयुर्वेद त्याच्यामध्ये त्यांनी एका श्लोकामध्ये त्याची व्याख्या दिलेली पहा. तर त्या व्याख्येमधून त्यांनी असं सांगितलंय की स्वस्थ कुणाला म्हणायचं, समदोष हा समाग्निश्य समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय, समदोष आपले शरीर हे सगळं 3 दोषांनी बनलेले पहा. हे दोष सगळे असले पाहिजेत बरोबर. लोकवात आणि पित्त हे सारख्या प्रमाणात राहिले तरच तो स्वस्थ असू शकतो. एखादा वाढला त्याला लगेच सुरू होतं, कुणाला कफ होणार, कुणाला खोकला येणार, सर्दी होणार. हे सारखे असले पाहिजेत सारख्या प्रमाणात. समधातू मलक्रिया, समधातू म्हणजे काय, सप्तधातू शरीरामध्ये आपले ते सुद्धा सगळे व्यवस्थित असले पाहिजे. आणि पाचक अग्नी जो आहे आपला पचन क्रिया करणारा, हा सुद्धा क्रियाशील असला पाहिजे, तरच आपण सगळं खाल्लेलं तो पचवू शकतो. आणि शेवट म्हणजे काय त्यांनी सांगितलंय, प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा, म्हणजे तुमची जी सगळी इंद्रिय येतं ती इंद्रिय तर पाहिजेच, पण तुमचं मन सुद्धा एवढे स्थिर असू शकतं, स्वस्थ असतं, त्याच माणसाला स्वस्थ इतकी अभिधी येते, म्हणजे त्याला तंदुरुस्त असं म्हटलं जातं बा. आयुर्वेद आणि योगाने अशी व्याख्या केलेली. त्याच्यामुळे फक्त दिसण्यावरती किंवा त्याला कोणता रोग नाही असं म्हणायचं म्हणजे तो तंदुरुस्त झाला असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असतील त्याच वेळेस तो माणूस तंदुरुस्त असा गणला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला, आपल्याला काही शारीरिक व्याधी झाल्या, तर ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे असंख्य उपचार पद्धती जगामध्ये उपचार करण्यासाठी एवढ्या पद्धती की त्या उपचार पद्धतीमध्ये कितीही आपण पळलो तरी आपलं जास्तीत जास्त विकार झाले, समजा एखादा रोग झाला तो करू शकते, ती बरी करू शकते किंवा ते आपला आजार थांबू शकते उपचार पद्धती. परंतु आपलं जे मन आहे त्या मनाला आधुनिक शास्त्राला त्याचा तपासच नाही लागला मनाचा मुळात. त्याच्यामुळं या जागतिक आरोग्य संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाचा सर्वे केला की या ठिकाणी असणारे आजार आहेत माणसाचे, ते आजारावरती त्यांनी सर्वे केला. त्यांनी स्पष्ट असं सरळ सांगितलं की 70% आजार हे मानसिक आहेत. 70% आजार मानसिक आहेत. म्हणजे मला खोकला येतोय बा, म्हणजे माणसाने मनाने ठरवलं की ते लगेच ढसकायला लागतो. म्हणजे मानसिकतेमुळे आपल्याला आजार नसला तरी त्या आजाराची आपल्याला लागत होते बा. आणि त्याच्यामुळं त्या आधुनिक शास्त्राला अजून मन सापडलं नाही. मन जर सापडलं नाही तर तुम्ही त्याच्यावर काय विलास करणार, विलासच करू शकत नाही. त्याला विलास फक्त योगच एवढा एक विलास आहे पहा. योगामुळं आपलं जे मन आहे ते मन आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मोठमोठे महात्मे किंवा संत काय म्हणते की तुमचं मन तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या मनाच्या ताब्यात जाता न जाता ते आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आणि म्हणून एक मनच आहे की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन जर आपलं प्रसन्न असलं तर सगळ्या सिद्धी आपल्या पायाची जोडून गेली पहा. आणि मग मन प्रसन्न करायचं म्हणलं तर त्याला योगाशिवाय दुसरा पर्यायच नाही. औषध उपचाराने काय त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. मग त्याच्यामुळं सगळ्यात प्रभावी उपचार पद्धती जर असेल तर मन, आणि मनाला ताब्यात जर ठेवलं तर आपलं संपूर्ण शरीर आपण निरोगी ठेवू शकतो. आणि शरीरच नाही, त्याच्यामुळं मोठमोठे लोक म्हणते की ज्याने मन जिंकलं तो जग जिंकू शकतो. म्हणजे मनामध्ये एवढी ताकद आहे. त्याच्यामुळे आपण
आपल्याला प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सुखासाठी आपण रात्रंदिवस श्रमतो आणि म्हणून आपल्याला पूर्वजांनी या योगाचा जो अभ्यास दिलेला आहे, योगाचा अभ्यास हा आजकालचा नाही म्हणत, हा हजारो वर्षापूर्वीचा अभ्यास आहे. आणि आपले जे सगळे ग्रंथ आहेत, सगळे ग्रंथ आपण ज्यावेळेस चालू त्या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला योगाचा अभ्यास हा सापडतो पा. आणि त्याच्यामुळं पतंजली ऋषींनी काय केलं की आपल्या जे जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जेवढे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ त्यांनी अभ्यासले किंवा चालले आणि त्याच्यामधून त्यांनी योगाचा मोजका जो अभ्यास आहे तो सगळा बाजूला काढला आणि योग दर्शन नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला योगावर, जेणेकरून आपण योग करून मानवी जीवन सुखी किंवा निरोगी करू शकतो. अशा पद्धतीने या योगासाठी आपल्या देशातले स्वामी विवेकानंद, आता या मुलांना सगळ्यांना माहित असेल स्वामी विवेकानंद, काहीच माहिती ना. स्वामी विवेकानंद हे जगातले पहिले योगी. त्यांनी भारत भ्रमण करून संपूर्ण भारतातल्या लोकांना योगावरचं आणि अध्यात्माचं ज्ञान दिलं आणि भारतभर फिरण्यापेक्षा त्यांनी जग प्रवास केला मुळात आणि संपूर्ण जगामध्ये फिरून त्यांनी या योगाचा अभ्यास दिला आणि योगाच्या अभ्यासाला जगामध्ये मान्यता मिळवण्यासाठी पहिला प्रयत्न त्यांनी केला मुळात. असे हे स्वामी विवेकानंद की ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या प्रतिनिधित्वामध्ये त्यावेळेस त्यांनी प्रभुत्व गाजवलं आणि सगळ्या जगापर्यंत हा योगा पोहोचवला. अशा पद्धतीने आपण ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योगाचा उल्लेख केलेला आहे पा. याचं कारणच असे की संपूर्ण ज्ञानेश्वरी ही योगाने भरली पा. आणि 6वा अध्याय जो आहे ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय हा संपूर्ण योगाने भरलेला आहे पा. आणि 6व्या अध्यायाचं जर आपण चिंतन केलं किंवा त्याचा जर अर्थ समजून घेतला तर आपल्याला 100% आपलं शरीर कसं निरोगी ठेवता येईल अशा पद्धतीचा अभ्यास त्याच्यामध्ये दिलेला आहे. परंतु आपण काय करणार, फक्त तेवढा अध्याय वाचणार किंवा त्याचे अर्थ वाचणार. परंतु या निश्चय गोष्टी वाचून किंवा पाठ करून आपल्याला त्याचा काय फायदा नाही. आपल्याला याच्यासाठी काय करावं लागतं, प्रत्यक्ष कृतीच करावं लागते. मग ज्यावेळेस आपण योग प्रत्यक्षात करू आणि त्यावेळेस त्याचे आपल्याला फायदे लक्षात येतील, तेच वेळेस योगाचा आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी फायदा होणार आहे पा. आणि त्याच्यामुळे योग हा कसा केला जातो, आता योगाची व्याख्या जनरली जगामध्ये कशी बाकी तिकडे थोड्या हालचाली केल्या किंवा डोंगराच्या खेळामध्ये सर्कस दाखवली तेवढं केलं की त्याला योग म्हणायचा. परंतु योग हा फक्त आसन म्हणजे योग नाही, योग हा अष्टांगाने केला जातो पा. आणि त्याच्यासाठी एक श्लोक आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टो अंगाने. म्हणजे एक एक टप्पा 8 अंगाने जर केला तर तो पूर्ण योग होऊ शकतो. आणि तो योग जर आपण केला तर आपले त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर तर होतेच होते, परंतु आपल्या मनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं आपण एक एक अंग समजून घेऊन जर योग केला, पतंजलींनी ज्यावेळेस आपल्याला सांगितलं योग कसा करायचा तर त्या पद्धतीने आपण जर केला अष्टांगाने तर आपलं शरीर संपूर्ण निरोगी ठेवू शकतो आपण. आणि हा योगा करण्यासाठी माणसं आता जगामध्ये योगाचं महत्व सगळ्यांच्या लक्षात आलंय बा. तर ज्यावेळेस 2014 साली मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी एक महासभा अशी घेतली. जगातले सगळे प्रमुख देशातले लोक जे होते ना, प्रत्येक देशातला प्रमुख
या जगातल्या सगळ्या देशाचे लोक एकत्र बोलवले आणि त्यांना या योगाचं महत्व सांगितलं की बुवा आपण आज जगामध्ये काय चाललेलं आहे, आज जगामध्ये सगळा अंधाधुंद झालेली परिस्थिती, म्हणजे सगळे भ्रष्टाचार, दंगे, धोके, खून, मारामाऱ्या, बलात्कार, सगळं जग अस्थिर झालेलं आहे पहा. आणि या जगाला स्थिरता जर मिळवायची ठरली तर प्रत्येक माणसाच्या मनावर त्याचा परिणाम झाला तर स्थिर होऊ शकतं ना. किंवा चोरी करणं हा पाप आहे किंवा दुसऱ्याचा खून करणं हे सुद्धा आपलं पाप आहे, हे ज्यावेळेस प्रत्येकाच्या मनात लक्षात येईल त्याच्या वेळेस ते शक्य आहे ना. आणि त्याच्यामुळं त्यावेळेस महासभेमध्ये 177 देशांनी मान्यता दिली आणि त्याच्यामुळं 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून सुरू झाला आणि 2015 साली आपण हा पहिला योग दिन केला आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण 21 जूनला योग दिन साजरा करतो. परंतु योग दिन साजरा करण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकापर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि योगामुळे आपल्याला आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाचं स्वास्थ्य सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येतं. हे लक्षात आणून देण्यासाठी किंवा लोकांना जागृती मिळवण्यासाठी 21 जूनला आपण हा करतो. परंतु प्रत्यक्षात आपण दररोज जर योगा केला तरच त्याचे आपल्या शरीराला फायदे होते. परंतु प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक ठिकाणी शासकीय कार्यालयात 21 जूनला तेवढा कार्यक्रम साजरा केला जातो की थेट पुढच्या वर्षी. आणि त्याच्यामुळे आमचा उद्देश काय आहे की बाबा प्रत्येकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला जास्त नाही वेळ मिळाला परंतु सकाळी त्याने दररोज अर्धा तास जर दिला योगासाठी तर त्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही, आमचं म्हणणं असं आहे. आणि योगाला इतकं महत्व आहे आज की जगामधले सगळे देश आज योग करतेच पहा प्रत्यक्षात. आणि बाहेरच्या देशाचे लोक भारतामध्ये येऊन योग शिकून जाते आणि आपल्या देशामध्ये तो योग शिकवतेच, नुसतं शिकवतेच नाही तर तो व्यवसाय म्हणून करतेच पहा. एवढं महत्व आज योगाला आलेलं आहे. आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचं महत्व आपल्याला एवढं कळत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. आता योग हा फक्त शरीर स्वास्थ्य पुरताच नाही तर योग हा सर्व रोगांवरती मोठा उपचार अशा पद्धतीने आज चालू झालेला आहे. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सांगतील शेवटी किंवा तुम्हाला सगळ्या औषध उपचार पद्धती संपल्या येतात, आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवावरती तुम्ही जर काही हालचाली केला की योग केला तर तुम्ही तंदुरुस्त होऊ शकता. अन्यथा आपल्याला कसलंही औषध देता येत नाही, कारण औषधामुळे ज्यावेळेस दुष्परिणाम व्हायला लागते, किडनी एकदा खराब झाली की डॉक्टर सांगतात आता इथून पुढे तुम्ही गोळ्या औषधं खाऊ नका. त्याच्याकडून सर्विलाच नसतो ना काही, फक्त गोळ्या औषधं खात बोला जातो. त्यावेळेस ती सांगते की तुम्ही आता ही बंद करून टाका. त्यावेळेस आमच्यासारख्या प्रत्येक पेशंट जर आला त्याला आम्ही सांगतो की तू ह्या पद्धतीने जर दररोज वापरलं योग आम्ही सांगतो तेवढा तर तुझा जो कोणताही विकार असला तरी तो 100% दुरुस्त होणार. परंतु तुम्ही असं ठरवणार एक दिवस केलं पुन्हा 8 दिवस दुसऱ्याच गप्पा मारीत बसले, पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगितलं तुम्ही म्हणणार नाही काय सकाळी आता ते कामच लवकर उठवून जागत नाही मला, तर हे चालत नाही. योगामध्ये सातत्य महत्वाचं आहे पहा. तुम्ही जर सातत्याने योग केला तर आमचा असा दावा आहे की जे विकार कोणत्याही उपचार पद्धतीने बरे होत नाहीत. आता डॉक्टरच्या उपचार पद्धती आपल्याला सगळ्यांना माहितीत ना, प्रत्येक याच्यावरती सेपरेट डॉक्टर येतं, प्रत्येक विकारावरती स्पेशलिस्ट. परंतु ते काय करते, तो आजार फक्त झोपवते, बरा करू शकत नाही. ते डॉक्टर लोकांच्या बरोबर आमची चर्चा होती ना त्यावेळेस आम्ही त्यांना डायरेक्ट सांगतो तुम्ही औषध पद्धतीने त्या माणसाचा आजार झोपवता आणि तुमच्या औषधाची पावर संपली तेव्हा जर जागा होतो त्या माणसाला त्रास द्यायला लागतो देऊ. त्याच्यामुळे तुम्ही आजार शरीराच्या बाहेर काढा असं आम्ही त्याला आवाहन करतो. ते म्हणजे आमच्याकडे ती कामच नाही, आम्ही फक्त उपचार करतो. एखादा पेशंट जर गेला त्यांच्याकडं ते काय करते त्याला
त्याला ऑपरेशनला घेते किंवा त्याच्या उपचार पद्धतीमध्ये त्याला एकदा घेतला ते सरळ सांगते किंवा आता तुम्ही काय करा, सह्या करा आमच्या कागदावर. म्हणजे कागदावर सह्या कशासाठी घेते ती, म्हणजे हा पेशंट जरी मेला तरी त्यांच्यावर जबाबदारी नाही. पैसे किती भरा, 4, 2, 5, 10 लाख काही जे म्हणते तेवढे ते लगेच अगोदर भरावं लागतं. आम्ही त्यांना दावा करतो की तुम्ही 10 लाख म्हणताना 11 लाख घ्या, पण आमचा माणूस तुम्ही शेवटी जिवंत बाहेर काढला पाहिजे. आमची आम्ही नाही घेतली ती जबाबदारी, घेत नाही आम्ही फक्त उपचाराची जबाबदारी घेतो. त्याच्यामुळे आता जागा सगळ्यांनी होण्याची वेळ आली. हे लोक जे करतात आता काय करते ते व्यवसाय त्यांचा मोठा. आपण हे बाकीचे किरकोळ गोटे येतं, किरकोळ किस्सा कापणे इकडं काय इकडं तिकडं एवढं करू शकतो. परंतु हे दिवसा ढवळे आपले खिसे कापितात एवढे पैसे आणि 1 लाखाचं इंजेक्शन. आता एवढं औषध असते त्याला 1 लाख कशासाठी पाहिजे, परंतु ते आपल्याला आपण सांगितल्यावर आपल्याला नाही कळणार. ते तुमचं पेशंट जर जीवन ठेवायचं असलं ना, तुम्हाला 1 लाख रुपयाचं इंजेक्शन त्याला द्यावंच लागेल. आपल्याला काय, आपण भावनेच्या भारत काय करतो, घ्या भाऊ हे पैसे पण आमचं पेशंट वाचवा. आणि पेशंट मेल्यानंतर सुद्धा ते हवा त्याला भरून देतो भरून, आणि त्याचं फुफ्फुस हल्लं की आपण लागून पाहिजे आपण म्हणतो आपला काय बरं का पेशंट, म्हणजे उलगडन आता ती आपल्याला अशी असते ना. परंतु प्रत्यक्षात काय करते, पेशंट खलास झालं ना तरी 2 दिवस आपल्याला दाखवते, आणा तुम्ही पैसे, आणा एवढे पैसे, आणा पैसे. आपण पेशंट आता जवळजवळ कव्हर होत आलं. आणि मग एकदा ज्यावेळेस आपण सांगतो किंवा आता डॉक्टर आम्हाला काही पैसे भरायचे काय पत राहिले नाही, मग त्यावेळेस त्यांना कळतं की आता ही याची कॅपॅसिटी संपली. मग दुसऱ्या दिवशी सांगते की बाबा आमचा वेळा संपला बरं का, अजून 1 लाख रुपये भरा आणि तुमचं डेड बॉडी घेऊन जा तुमची. म्हणजे आपण काय करतो, एकाच मरतो, घरी नाही मरत. दवाखान्यात जाऊन मेल्यानंतर पैसे भरले तरच आपल्याला तिकडे ताब्यात मिळतं, तसं देत नाही ती. त्याच्यामुळे आपल्याला जर ह्या गोष्टी वाचवायच्या ठरल्या तर आपण प्रत्येक जण रात्रंदिवस जे आदबतो हे सुखासाठी आदबतो. आपल्या सुखाबरोबर आपल्या पुढच्या पिढीला किती सुख मिळेल याच्यासाठी आपण रात्रंदिवस आदबतो. परंतु आमचा असा दावा आहे की आपण जे आदबतो हे सगळं दुसऱ्यासाठीच आदबतो. आपण स्वतःसाठी आपण काहीच करीत नाही. आम्ही जर एखाद्या तरुणाला म्हणलं ना की तुला त्रास आहे ना थोडा मनकेचा, सकाळी दररोज अर्धा तास आमच्याकडे येत तर तुझा तंदुरुस्त होऊन जाशील. ते काय सांगतो, सकाळी काय वेळ मिळत नाही मला. आता वेळ मिळत नाही म्हणल्यावर आणि ज्यावेळेस ऍडमिट केला जातो त्यावेळेस गप्पी पडतो पुन्हा, त्याला वेळ कसं काय मिळतो तिथं. म्हणजे जर समजा तुम्ही दररोज स्वतःसाठी अर्धा तास देऊ शकत नाही, याचा अर्थ तुम्ही 24 तास फुकट जावं लागतात ना, कामांना ती म्हणजे दुसऱ्यासाठीच आदबता याचा अर्थ सुरुवात होतो. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही 23 तास आज बसून 23 तास दुसऱ्यासाठी घालवा. तुमच्यासाठी 1 तास घ्या ना. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी 1 तास जर घेतला तर त्याला दुसऱ्याकडे हात पसरायची गरज सुद्धा पडत नाही. आता योगावरती कसं आहे, योग हा काही एका जन्मातला विषय नाही किंवा बसल्यानंतर 1 तास भरातला विषय नाही. तो कितीही जन्म आपण घेत चाललो तरी सुद्धा तो कमीच पडत, इतका हा योगाचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे योगा एका जन्मामध्ये हा संपत नाही. आज काय झालंय, विकारांचं एवढं थैमान झालंय ना की प्रत्येक माणूस जर चेक केला तर कोणता ना कोणता विकार त्याला सापडतोच. डायबिटीस तरी सापडन, पुढे एखाद्याला सर्दीचा तरी प्रॉब्लेम सापडन, काहीतरी सापडणारच. मग अशा याच्यामध्ये आपण जर आपल्या पद्धतीने जर आपण वापरलो तर आपण ते आजार चुकू शकतो. तर आता योग हा फक्त शरीर स्वास्थ्यापुरताच नाही तर तो एक आदर्श अशी उपचार पद्धती म्हणून आज जगामध्ये त्याचा वापर केला जातोय. जे आजार डॉक्टर बरेच करू शकत नाही. आता डॉक्टरांना आमचा दावा असतो, तुम्ही एखाद्याला जर आजार झाला डायबिटीस, आता डायबिटीस झाल्यानंतर पेशंट डॉक्टरकडे गेले
ते तपासते त्याची साखर किती होता, गेले गेले किती, आणि जेवण या जेवल्यावर किती. बरं, मग त्याने एक ते फॉर्म्युला तयार करायचा आणि चिठ्ठी द्यायची आपल्याकडे, एवढे गोळ्या औषध तुम्ही घेऊन या आणि ही औषधं तुम्ही एकदा घेतले की 15 दिवसांनी महिन्याने आपल्याला तारीख द्यायची, तर तुम्ही तेवढी या. म्हणजे सांगताना पण डायरेक्ट सांगते. आपण जर विचारला प्रश्न की बघा ह्या गोळ्या आपल्याला किती दिवस खावं लागतील, ते सांगायचे त्या गोळ्या तुमच्या बरोबर येणार शेवट, म्हणजे मरेपर्यंत तुम्हाला ही औषधं खावीच लागतील, एवढं त्यांचं कंपल्शन असते. म्हणजे तुमचा आजार बरा होण्याच्या बाजूलाच राहिलं, परंतु तुम्हाला आयुष्यभर गोळ्या औषधे खावंच लागतील. तर अशा पद्धतीने, आणि ज्यावेळेस एखाद्याला ब्लड कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर जर झाला तर हा डॉक्टरच्या वेळेला कसाच बरा होतो, तुम्हाला कधीच बरा होत नाही. ते डायलिसिस करते, रक्त काढायचं, पुन्हा फिल्टर करून परत भरायचं, काही दिवस माणसाला पुढे ढकल देते. उद्याचं मरण आहे ना, आजचं मरण उद्यावर ढकलले, एवढंच ते कार्यक्रम करू शकते. परंतु योगामध्ये एवढी पॉवर आहे की ब्लड कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. अगदी एड्स सारखे विकार जे येतं, कॅन्सर, एड्स, ब्लड कॅन्सर, हे औषधोपचाराने बरे होत नाहीत, परंतु योगाने हे 100% बरे होते. आणि त्यात कसं मुळात योगामुळं माणूस इतका तंदुरुस्त होतो की आपल्याला ईश्वराने आयुष्य किती दिलंय, किती दिलंय आपल्याला आयुष्य. मुळात 100 वर्ष आपल्याला ओरिजिनल आयुष्य दिलं, 100%. नाही झालीच नाही, त्याचं कारणच ते ना, म्हणजे आपला दोष आहे ना. म्हणजे 100 वर्ष माणूस जर योगाचा अभ्यास त्यांनी जर व्यवस्थित केला, आता हे विद्यार्थी समजा, हे मुलं, यांनी जर योगाचा अभ्यास आता सुरू केला तर 100 वर्षापर्यंत यांच्या डोक्यात तुम्ही दगड घातला तरच मरते, तसे मरणार नाही, एवढी गॅरंटी आहे योगामध्ये. हा, त्याच्यामुळे 100 वर्ष आपण जगायचा प्रयत्न करायचं ठरलं तर योगाचीच कास आपल्याला जावं लागेल. आपण हे जे मूळ विषय थोडा तो बाजूला आणि दुसऱ्याच विषयाकडं किंवा डॉक्टर लोकांच्या भरोश्यावर आपण जगायला बघतो. म्हणजे डॉक्टर लोकांच्या भरोश्यावर आता काय होतंय, फक्त आपले खिसे मोकळे होणं एवढंच काम. डॉक्टरच्या भरोश्यावर आपलं जीवन हे इथून पुढे शक्य नाही. आणि सर्वसामान्य माणसाला तर ही डॉक्टरची उपचार पद्धती अजिबात परवडणारच नाही इथून पुढे. तुम्ही कुठून भरणार 5 आणि 10 लाख रुपये कुठून भरणार इथं? आपली इस्टेटी असते ना 2 लाखाची असती आणि आपल्याला जर 5 लाख भरायचे ठरले तर सगळे आपल्या कुटुंबातले सगळे माणसं घाण राहतील. सगळ्या इस्टेटी विकून दवाखान्याचा खर्च भरला जातो आणि शेवटी डॉक्टरचे नाव इलाज असतो आपल्याकडून, ते पैसे सगळे उचकून पेट आपल्या हातात येते, पुन्हा काही राहत नाही आपल्या शिल्लक. त्याच्यामुळे काय जगण्याला ते अर्थ सुद्धा नाही. परंतु आपण भावनेच्या भरात तेवढं त्यांच्या आधी जातो डॉक्टर लोकांच्या. आता कुणालाच वाटत नाही की आपला माणूस मरावा म्हणून, प्रत्येकाला वाटतं आपला माणूस जगावा. अगदी तो 100 वर्ष जर झाला तरी सुद्धा तो काही दिवस का होईना पण आपल्याकडे जिवंत असावा असं वाटतं, म्हणून आपण त्या डॉक्टर लोकांच्या भरोश्यावरती जगतो. तर या ठिकाणी आता प्रवचनाची संधी मिळाली त्याबद्दल या ठिकाणी रायकर महाराज, त्यांचे जावाई मंगनाथ बोरुडे आणि सर्व साधक वृंद यांचा मी आभारी. या ठिकाणी योगावरती बोलायचं ठरलं तर आपण अगदी दिवसभर सुद्धा बोलू शकतो, परंतु त्याला काही मर्यादा असते. ते मर्यादेचं आपण पालन केलं पाहिजे. त्याच्यामुळं मला या ठिकाणी अर्ध्या तासाची सेवा मिळाली होती. आता आम्ही तसं अजून अर्धा तास बोलणार आहे, कारण मागच्या वर्षी अर्ध्या तासात सेवा लागलेली आहे. किती बोललं तरी ती कमीच पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या अर्ध्या तासाची सेवा आता संपली. आणि वक्ता कशाला म्हणायचं, आता मी अगदी थोडक्यात बोलतो की वक्ता कशाला म्हणायचं
की समोरचे जे श्रोते आहेत ते श्रोत्यांना असं वाटलं पाहिजे की परत एखादी कधीतरी भेटू यांचं ऐकू असं ज्यावेळेस वाटल त्यावेळेस तो वागतात. नाही तर समोर बसलेले वक्ते श्रोते कधी पण करतोय कधी नाही इतके कंटाळून जाते. आणि मग तिथून पुढं त्या माणसाला जर आपण सांगितलं की आता थोडं थांबा, नाही नाही 5 मिनिटं मला आपण द्या. आता काय 5 मिनिटं म्हणजे ते कसं आहे म्हणजे त्याला सुद्धा मर्यादा पाहिजे. तुम्हाला जो वेळ दिलाय ना तुमच्या वेळेमध्ये तुम्ही 5 मिनिटं अगोदर काय हे सगळे तरुण जाईल. तरुणांना एक आव्हान करणार आहे पहा की आपण योगाच्या अभ्यासाला सुरुवात करा. आणि सुरुवात करताना कशी करायची याचं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा कार्यक्रम आपण उद्या सकाळी 7 ते 8 या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही उद्या 7 ते 8 या ठिकाणी उपस्थित राहा. सगळेजण आम्ही या ठिकाणी तुम्ही कोणता अभ्यास केला पाहिजे किंवा आम्ही कोणता अभ्यास करतो ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार. त्याच्यामधून तुम्हाला जेवढं शक्य तुम्ही जर तेवढं केलं तर माझी अशी गॅरंटी की या मुलांनी जर आजपासून योगा सुरू केला आणि पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला ज्यावेळेस येते ना त्यावेळेस त्याचा योगा आपल्याला प्रात्यक्षिक म्हणून पाहता येईल पहा. कारण मुलांचं शरीर जे आहे ना इतकं लवचिक असतं ना त्यांना आम्ही जे कार्यक्रम दाखवू ना ते वयस्कर माणसाला अजिबात जमणार नाही. परंतु हे मुलं जे आहेत ना ही मुलं एकदम परफेक्ट करणार. त्याच्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला सगळ्यांना एकदा आव्हान आहे आमचं तुम्ही सकाळी बाकीचा जो वेळ आहे तो सगळा ऍडजस्ट करून 7 ते 8 हा वेळ आमच्यासाठी द्या. तुमच्यासाठी महत्वाचा आहे परंतु तो आमच्यासाठी आम्ही मागवतो. तुम्ही आमच्यासाठी दिला आणि तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर त्याचे काय परिणाम होतील ते तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षी सांगायचे. मुळात हे काय लगेच त्याचे परिणाम होत नाही. जर तुम्ही वर्षभर ज्यांनी योगा राबवला तो त्याला कधी बोलता येत नाही माईक वरती किंवा सरळ समोरच्या माणसाला बोलता येत नाही. तो माणूस सुद्धा पोपटासारखं बोलायला लागतो पहा. म्हणजे योगाची जी खरी आहे ना किमया ही योगाची किमया आपण पुढच्या वर्षी या ठिकाणी आपण त्याचं सगळ्यांचे अनुभव ऐकणार पहा. त्याच्यामुळे माझी विनंती राहील उद्या सकाळी सगळ्यांनी उपस्थित राहा. आता आपण या ठिकाणी या प्रवचनासाठी मुद्दाम योगावरची जोड घेतली पहा. माऊलीची योगावरची जोड अशी घेतली की जेणेकरून आपण आपलं जीवन निरोगी ठेवू शकतो. आणि योग हा सगळ्या गोष्टीवरती श्रेष्ठ आहे सगळ्यांच्या पेक्षा. ते माऊलीने याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की तपस्वी ज्ञानी कर्मी आणि हे सगळे इथं या सगळ्यांच्या पेक्षा योगी हा श्रेष्ठ आहे. आणि मग तू बाकीचं काय करीत बसण्यापेक्षा योगी हो असा सल्ला या श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलाय की जो रणांगणामध्ये सगळे शस्त्रास्त्र टाकून गणित गात्र झाला होता. त्याची लढाईची अजिबात इच्छा नव्हती. परंतु त्याला योग ज्यावेळेस यांनी दाखवला प्रत्यक्षात करून त्यावेळेस त्यांनी पूर्ण धनुष्यबाण उचलले आणि विजय मिळवला. अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आपलं आयुष्य निरोगी करण्यासाठी योग हा उचलायचा आहे. उद्या सकाळी सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. आणि तपस्वी भो धिको योगी ज्ञानी ज्योपी मतोदिका कर्मी पेशा धिको योगी तस्मात योगी भवार्जुना पुंडलिकावर्ते हरिंद्र ज्ञानदेव तुकाराम गरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज.